नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि त्याच वेळेला तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे या सगळ्या गोष्टीत अपघात घडला आहे. घडलेल्या सगळ्या गोष्टी इतक्या अचानकपणे झालेल्या असतात की अचानक एक क्षणातच सगळ्याचं होतंच नव्हतं झालेलं असतं, म्हणून तिला खूप त्रास होत असतो. आणि नंतर आकाशच्या गाडीमधलं शेवटचं बोलणं तिला आठवत असतं की आकाश म्हणत असतो की आपल्याला खरंच खूप खूप आनंद होतो ना, म्हणजे आपली पिल्लूचं पण ही पहिली वेळ ट्रिप आहे, किती छान वाटत असेल ना तिला. तेव्हा मग भूमी म्हणते की हो ना, पहिली ट्रिप आहे, तेही देवदर्शन, किती मजा आहे ना. तर मग आकाश म्हणतो हो, की आपल्या पिल्लाचं पण खूप एन्जॉय वाटत असेल. आता बघ कशी आईच्या खुशीमध्ये छान असेल. आता बघ कशी आईच्या खुशीमध्ये छान झोपली येते, गाढ झोप लागली आहे. नंतर आकाशने भूमीसाठी आणि आपल्या पिल्लूसाठी दोघींसाठी ते मुकुट दिलेलं असतं आणि ते दोघांमध्ये डोक्यामध्ये घालतच दोघी खूप गोड दिसत असतात. आणि म्हणूनच आकाश म्हणतो की चला आपण दोघींना आपल्या फोटोज काढूया, असं म्हणून ते आकाश ह्या फोटो काढत असतो आणि दोघी त्या फोटोमध्ये बघत असतात. हे सगळं आता भूमीला आठवतं आणि तिच्या डोळ्यामध्ये सारखं पाणी येत असतं. त्याच वेळेला मानसी आता तिथे पाणी ठेवते आणि भूमीकडे बघत असते. त्यावेळी भूमी रडत असते आणि नंतर मग मानूला तिला बघून खूप वाईट वाटत असतं, कारण मानसीच्या डोळ्यामध्ये अगदी खूप पाणी आलेलं असतं आणि आपल्या ताईचं सारखी अशी वाईट अवस्था तिच्या वाट्याला इतकं दुःख यायचं तिला खूप वाटत असते. तेव्हा मग मनू आता म्हणत असते की ताई प्लीज रडू नको. त्यावेळी मानसी म्हणते की अगं कसं काय झालं, काहीच कळलं नाही, खरंच मनू मला समजतच नाही, आता मी काय करू. ते म्हणजे इतक्या दिवसानंतर आमच्या दोघांच्या आयुष्यात सुख आलं होतं आणि आता अचानक एक क्षणात होतेचं नव्हतं, कसं झालं तेच कळत नाही आहे. नंतर ती स्वतःलाच म्हणते की नाही, परंतु नाही, मी आता खचणार नाही आहे. मी स्वतःच्या मनाला मला समजवायला की किती झालं तरी काही खचायचं नाही. आतापर्यंत जशी इच्छाशक्ती घेऊन त्या बळावर मी सगळ्या माझ्या मनाप्रमाणे आणलं ना, तसंच आताही मी करणार आहे. आताही माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी माझ्या आकाशला परत मिळणार आहे. किती काही झालं तरी माझा आकाश हा माझ्याजवळ राहणार आहे. त्यावेळेला मग आता म्हणू म्हणते की ताई मला पण खरंच कळत नाही आहे ते असं सगळं का होतंय, तेही तुझ्याच बाबतीत. इतक्या आयुष्यभर तुम्ही दोघांना दुःख भोगले, आता तुमच्या आयुष्यात क्षितिजाच्या रूपाने आनंद आला होता या नवीन, मग आता काय असं खरंच याचं मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही खरंच मला कौतुक वाटतं की इतकं तुम्ही सहन करू नये आणि परत तुमच्या वाटेला आहे आणि पिल्लू तर तरी काय चूक आहे ग. तेव्हा मग भूमी म्हणते हो मलाही तेच वाटते की माझ्या बाळाची काय चूक आहे, मला इतकंच कळतंय ती खूप बिचारी शोचते, आम्हाला काय सवय आहे ना ग, परंतु मला वाईट वाटते ते माझी क्षितिजाचं बद्दल. आम्हाला आतापर्यंत सवय होती दुःख भोगण्याची, आम्ही ते सहन करत होतो आणि सवय झाली, परंतु आताच हिचा जन्म झाला ना ग आणि तिचे वाटेला तेच दुःख नाही बघवत. मला काही झालं तरी माझ्या मुलीच्या आयुष्यात मला सुखच आणायचं, दुःख नको आहे. तितक्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टर आल्याबरोबर लगेच मानू बाजूला बसते आणि डॉक्टर आल्याबरोबर भूमी विचारायला सांगते की डॉक्टर काय झालं, आकाश कसा आहे, त्याची तब्येत ठीक आहे ना, असं विचारल्याबरोबर आता डॉक्टर भूमीकडे बघतच बसतात आणि क्षितिजाही पटकन बाळाला घेते आणि त्याला पाळण्यात ठेवते, ती झोपायला असते. मग डॉक्टर म्हणतात की आमच्याकडे सगळे प्रयत्न करून सुरू झालेले आहेत, आम्ही सगळे प्रयत्न करतो सगळ्या बाजूनी, परंतु आकाशची ब्लिडिंग काही थांबत नाही. त्याच्या डोक्याला लागलेला फटका हा इतका जबरदस्त होता की त्यामुळे त्याला आता खूप त्रास होतो आणि त्याचं कव्हर होणं जवळजवळ मुश्किल वाटतं. तेव्हा भूमी म्हणते की डॉक्टर काय बोलताय तुम्ही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, त्याला लागलेला जो काही डोक्याला मार आहे ना, त्यामुळे त्याला इतका जबरदस्त धक्का बसलाय की त्याला लवकरात लवकर कोमातून बाहेर काढणंही अशक्य आहे आणि जेवढा वेळ जात राहील तेवढंच त्याची जीवालाही धोका आहे. हे ऐकल्यावर आता भूमीला खूप धक्काच बसतो. ती पटकन उठून उभी राहते आणि म्हणते की काय बोलते तुम्ही डॉक्टर, प्लीज असं नका बोलू. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु आता काय व्हायचंय अगं माहीत नाही आहे. तेव्हा भूमी हात जोड त्याने म्हणते की प्लीज असं नका करू, मला कळतं तो क्रिटिकल आहे, परंतु तुम्ही काही करा प्लीज, माझ्या नवऱ्याला वाचवा, असं आकाशी काही होतं कामा नाही, प्लीज त्याला लवकर वाचवा. तेव्हा मग त्यात म्हणतात की आम्ही आमच्या परीने सगळं काही प्रयत्न करून बघितले, परंतु डॉक्टर न्यूरोजन जे असतात ना ते अमेरिकेतून मागवायला हवेत, त्यांनी बोलवलं तर काहीतरी होऊ शकतं. तेव्हा मग भूमी म्हणते हो चालेल, तुम्ही काही करा डॉक्टर, अमेरिकेतून जे न्यूरोसर्जन आहेत त्यांना बोला, मी हवं तर किती पैसा होता येईल तयार आहे, मी किती पैसे देऊ शकते, प्लीज तुम्ही त्यांना बोलून घ्या, माझ्या आकाशला लवकरात लवकर बरं करा, त्याला काही होता कामा नाही. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी करतो प्रयत्न, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. रागिनी आणि पौर्णिमा हे सगळंच ऐकत असतात. आता पौर्णिमा म्हणते ऐकत म्हणण्यात असते आता ही भूमी जिवंत राहिली तर आकाशला वाचवण्याचा प्रयत्न करत राहणार आणि ते आपल्या वाट्याचे पैसे पण आकाशच्या ट्रीटमेंटमध्ये घालणार. शिठाका असं झालं, ही भूमी पण मरायलाच पाहिजे होती ना ॲक्सिडेंटमध्ये. आकाश, भूमी आणि ती मुलगी आता तिघेजणी ॲक्सिडेंटमध्ये मेली असते तर बरं झालं असतं.
काय झालं तरी हे लोक अशा प्रकारे बरेच करणार, ही भूमी कशाला बरं करेल असं ती म्हणते. तरी इथे भूमी ही लक्षात आल्यामुळे पटकन गायकवाड सरांना फोन लावते आणि म्हणते की सर, मी भूमी महाजन बोलते. प्लीज या अपघाताबद्दल तुम्हाला माहीत असेल, परंतु मला अशी दाट शक्यता आहे की हा अपघात नाही, हा तर घातपात आहे. त्यामुळे सर तुम्ही यामध्ये प्लीज जरा लक्ष घाला, अशीच माझी इच्छा आहे. तुम्ही प्लीज हे बघा, सगळं कोणी केलं, हे सगळं कोणी केलं, त्या माणसाला प्लीज तुम्ही शोधून काढा, असं भूमी आता गायकवाड सरांना बोलत असते. त्याच वेळेला मग भूमी सगळं बोलत असताना पुन्हा एकदा रागिनी आणि पौर्णिमा ऐकतात आणि दोघी एकमेकांकडे अगदी रागाने बघत असतात. कारण किती काय झालं तरी भूमी जिवंत असली तर ती गप्प बसणार नाही, हे दोघींना माहीतच नसतं. आता आकाश अगदी घाट झोपलेला असतो, म्हणजे तो पूर्णपणे कोमातच असतो. तिथे लॅबमध्ये म्हणजे त्याच्या रूममध्ये कोणी नसतं. त्याच वेळेला रागिनी त्याच्या जोरात गळा दाबते आणि गळा दाबल्याबरोबर त्याचे जे सगळे जे सिस्टीम असतात ते ब्लॉक होऊन जातात आणि तिथे रिपोर्ट पूर्ण ब्लॉक येतं आणि आकाशच्या गुदमरून आता जीव गेलेला असतो. आणि हे सगळं आता रागिनीने केलेलं असतं. आणि रागिनी आता जोरजोरात अगदी सारखे हसत असते आणि जोरजोरात हसत म्हणते की झालं, संपलं, आता गेलं आकाश, असं म्हणून ती जोरजोरात हसायला लागते. आणि आकाशला आता तिथल्या तिथे जीव गेलेला असतो आणि रागिनीला मात्र खूप मजा येत असते. आकाशने त्याचा प्राण तिथे सोडलेला असतो, परंतु प्रेक्षकांना हे भूमीला पडलेलं एक वाईट स्वप्न असतं. भूमी दचकून जागी होते आणि घामाघूम झालेली असते. आकाश असं म्हणून ती पटकन तिथून उठते आणि ती बाजूबाजूला बघते तर तिथे स्वतःच्या रूममध्ये ती असते आणि डोक्याला हात लावते की हे सगळं काय झालं, परंतु तिच्या लक्षात येतं की हे तिला पडलेलं स्वप्न होतं. भूमी म्हणते की माझी क्षितिजा कुठे गेली, म्हणून ती पटकन बाहेर येते आणि बाहेर आल्यावर घाबरलेली असते की माझ्या मुलीला कोणी घेऊन गेलं का, आजूबाजूला कोणीच नसतं. बाहेर रागिनी झोपलेली असते तर ती रागिनीजवळ येते, तिची मान धरते, म्हणते की का गळा दाबते, का गेलेत, माझी मुलगी कुठे, सांग, माझी क्षितिजा कुठे, सांग. रागिनी म्हणते की नाही अगं, मला नाही माहिती ती कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला नाही माहिती म्हणजे अगोदर आमच्या अपघात घडून आणण्याचा प्रयत्न केला, आता माझा आकाश तुमच्यामुळे कोमामध्ये गेला आणि आता तुम्ही मला मारण्याचं सोडून माझ्या मुलीला पुन्हा गायब केलं, सांगा माझी मुलगी कुठे आहे, असं म्हणून तिचा गळा तिने धरलेला असतो. रागिनी भूमीला सोड असं ओरडत असते. तेवढं तिथे माणसं येते आणि म्हणते की ताई अगं असं काय करतेस, आपली क्षितिजा इकडे माझ्याकडे आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणू अगं मग तो मला आवाज येत नव्हता का, मी तिच्या नावाने हाक मारत होते. तेव्हा माणसे म्हणते की अगं ताई असं काय करते, तू झोपली होतीस आणि तुला गाढ झोप लागलेली, काल अपघातापासून तुझ्या डोळ्याला डोळा नव्हता, तू इतकी थकली होतीस की तुला अगदी गाढ झोप लागलेली होती आणि मध्येच पिल्लू उठली आणि म्हणून तिला घेऊन शांत करण्यासाठी मी तेथे रूमच्या बाहेर आले, तुला गाढ झोप लागली पाहिजे म्हणून. तेवढ्यात अथर्व येतो आणि अथर्व म्हणतो की भूमिताई प्लीज लवकर चल, डॉक्टरने इमर्जन्सी बोलवलं. तेवढ्यात भूमी, मानसी, अथर्व आतमध्ये निघून जातात आणि रागिनीला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. भूमीने अक्षरशः तिचा गळा दाबलेला असतो आणि तिचा गळा दाबल्यामुळे तिला थोडासा वेळासाठी अगदी श्वास गुदमरल्यासारखं झालेलं असतं, परंतु रागिनीचे शेपुटी वाकडत असतं. रागिनी स्वतःच्या गळ्यातला हात लावून म्हणते की भूमी, आज तू माझ्या गळ्यापर्यंत पोहोचली आहेस, आता मी तुला सोडणार नाही, तू मला डिवचलं, आता मात्र मी तुला सोडणार नाही, असं म्हणते. भूमी डॉक्टरकडे येतात आणि म्हणते की नमस्कार. तेव्हा ते म्हणतात मी डॉक्टर आहे तुमच्या नवऱ्याचं, म्हणजे मी त्यावेळेला सगळे रिपोर्ट्स पाहिले, तुमचे जे नेहमीचे डॉक्टर आहेत त्यांना काहीतरी इमर्जन्सी आली आहे म्हणून त्यांनी केस माझ्याकडे सोपवली आहे. खरं तर मला एकच सांगायचं तुम्ही की या केसमध्ये आकाश आणखीन अगदी क्रिटिकल झालेला आहे, त्याचे सगळे रिपोर्ट त्याचे सगळे मी स्टडी केले आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की डॉक्टर प्लीज त्याला वाचवा, काहीतरी करा ना. डॉक्टर सांगत होते की अमेरिका डॉक्टर. तेव्हा मग ते म्हणतात की हे डॉक्टर अमेरिकेचे बोलवणार होतं, आमचं त्यांची फोनही झालं पण नेमकं ते इथे महिना ते 2 महिने येऊ शकत नाही, ते एका साऊथ आफ्रिकेची दौऱ्यावर गेले आणि त्यांना इथे ना जवळजवळ अशक्यच आहे खरं तर, म्हणूनच खूप प्रॉब्लेम आहे. भूमी म्हणते की मग आता काय करायचं, प्लीज माझ्या आकाशला वाचवा तुम्ही डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा आणखी एक ऑप्शन आहे आपल्याकडे, आपल्या इथे देवाने भारतातील नंबर 1 न्यूरोसर्जन हे आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की कोण, काय आहे नाव त्यांचं. तेव्हा मग डॉक्टर सांगतात की डॉक्टर संघर्षण अधिकारी, ते आपल्या भारतातील नंबर 1 न्यूरोसर्जन आहेत आणि ते जर अगदी वेळेवर आले, त्यांनी जरा आकाशची ट्रीटमेंट केली तर कदाचित ते वाचू शकतात, म्हणून मला असं वाटतं की त्या डॉक्टरांना बोलवलं पाहिजे. तर मग भूमी म्हणते की प्लीज मग तुम्ही त्यांना बोलवा, त्यांना भेटलं पाहिजे. तेव्हा मग आता ते म्हणतात की माझं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला खरं तर, परंतु मग आता ते काही फोन उचलत नाही आहे, त्यामुळे मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं लागेल की नक्की काय आहे. भूमी म्हणते हो चालेल, हरकत नाही, पण प्लीज तुम्ही मला हॉस्पिटलचं नाव द्या, मी बघते जाऊन, हवं तर मी रिक्वेस्ट करते पर्सनली त्यांना की माझ्या नवऱ्याची तब्येत ही खूप सिरियस आहे, त्यामुळे तुम्ही या म्हणून. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात हो चालेल, तुम्हाला हे सगळं करावंच लागेल, कारण ते आपल्या भारतातील नंबर 1 न्यूरोसर्जन आहे, त्यामुळे काहीतरी जर झालं तर ठीक आहे. तर भूमी म्हणते चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही, मी माझ्या नवऱ्यासाठी त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार आहे, मी तिकडं जाईल आणि त्यांना हवं तर रिक्वेस्ट करते, पाया पडते त्याचे. तर ते म्हणते माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन नक्की करायला तयार होतील. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हो तुम्ही एकदा बघा, ते फोन उचलत नाही आहेत.
मला माझ्याकडे त्यांचा नंबर वगैरे नाही आहे, त्यामुळे जरा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं पाहिजे आणि जर हे वेळेवर नाही झालं ना तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. आकाशचा जीव वाचवण्याचा चान्स कमी आहे, लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे. आणि असं म्हटल्यावर भूमीला धक्काच बसतो. ती म्हणते की लवकर जर ट्रीटमेंट सुरू झाली नाही तर आकाशचा जीव वाचवणं हे अशक्य आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही डॉक्टर, मी आत्ताच जाते आणि मी आत्ताच त्या डॉक्टरांशी अपॉइंटमेंट घेते. आणि म्हणून आता नंबर दिल्यावर भूमी तिकडे फोन लावते, परंतु फोन हा स्विच ऑफ लागत असतो. आता भूमी म्हणते की माणसं अगं फोन नाही लागत, फोन बंदच लागते. मग आता काय करायचं हे काहीच कळत नसतं. भूमी म्हणते की मी एक काम करते, मी त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघते तिथे सापडताय का. तेव्हा मग भूमी म्हणते की बरं मी निघते. म्हणून म्हणते की एक काम कर, तू क्षितिजाला दे माझ्याकडे आणि मग मी काळजी घेते तिची. आणि अथर्वही म्हणतो मी येतो तुझ्यासोबत. तेव्हा भूमी म्हणते की नको अथर्व, तू इथेच थांब, पुरुष माणूस एका धावपळ करण्यासाठी, आणि म्हणून मी बाळाला तुझ्याकडे ठेवत नाही, मी घेऊन जाते तिला सोबत, कारण मला भीती वाटते. आता आकाशला मला गमवायची भीती वाटते आणि मी ह्यालाही असं नाही ठेवू शकत. माफ कर मला, म्हणजे तुझ्याबद्दल मला काय असं अशंका, कारण तू जीवाचं रान करशील आपल्या पिल्लू वाचवण्यासाठी, परंतु मला तुला या सगळ्यामुळे आणखीन धोक्यात नाही घालायचं आहे. जर तुला काही झालं तर मग मी आयुष्यात स्वतःला माफ करू शकणार नाही. त्यामुळे मी तुला बरोबर घेऊन जाते. जर माझ्यासोबत ही असली तर मला वेगळी एक ताकद मिळेल, स्वतः तिचा स्पर्श मला सतत जिंकत राहण्याची जाणीव करून देत राहील. म्हणून भूमी आता निघालेली असते. रागिनी आणि पौर्णिमा मागूनच बघतात. भूमी निघून गेल्यावर त्यांना भीती वाटते की जर ही त्या डॉक्टरपर्यंत पोहोचली तर मात्र काही खरं नाही. क्षितिजा आता तिच्याबरोबर गेलेली असते, हे दोघींनी लक्षात आलेलं असतं. आणि रागिनी तिचेच उभी असते. रागिनी विचार करते की आता आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे की नेमकं काय घडणार आहे. यावर भूमी हॉस्पिटलमध्ये पोहोचते. रिसेप्शनला विचारते की डॉक्टर संघर्ष अधिकारी. तेव्हा ती म्हणते की सॉरी मॅडम, सर नाही आहे महिनाभर, तरी सरांना अपॉइंटमेंट घेऊ नको असं सांगितलं. तेव्हा मग भूमी म्हणते की असं नका करू, मला त्यांच्याशी अर्जंटली भेटायचं, त्यांचं माझ्या नवऱ्याबद्दल ट्रीटमेंटबद्दल बोलायचं. तेव्हा मग ती म्हणते की नाही मॅडम सॉरी, आम्हाला बोलता येणार नाही किंवा तुम्हालाही बोलता येणार नाही, कारण आम्हाला सरांनी रिक्वेस्ट सांगितली कोणालाही अपॉइंटमेंट द्यायची नाही महिनाभर. तेव्हा भूमी म्हणते की प्लीज असं करू नका, माझा नवरा आहे ना खूप सिरियस आहे, आमचा अपघात झाला आहे, प्लीज त्याला वाचवण्यासाठी त्याचं ऑपरेशनसाठी सरांची ट्रीटमेंटची गरज आहे, अत्यंत गरजेची आहे, आणि जर नाही झाली तर ती नाही वाचू शकणार, प्लीज असं करू नका. माझ्या मुलीकडे बघा, तुम्हाला अशी जर व्हायचीच असती तर बघा ना, एखादी लहान मुलगी तिच्या वडिलांची जीव वाचवला पाहिजे. हो मावशी सारखे आहात तुम्ही तिला प्लीज. तेव्हा मग आता ती रिसेप्शनवाली म्हणते की बरं ठीक आहे, मी तुम्हाला त्यांचा पत्ता देते, पण कोणालाही सांगू नका आणि इथे कोणालाही कळू देऊ नका. तेव्हा ती म्हणते की चालेल थँक्यू. असं म्हणून भूमी आता शंकरच्या घरांच्या बाहेर पोहोचलेली असते आणि ती आतमध्ये शिरत असते. तेव्हा वॉचमॅन म्हणतो की हो मॅडम कुठे चालत मागे वा. भूमी म्हणायला लागते की असं करू नका, मला डॉक्टरांना भेटायचं आहे. तेव्हा ते म्हणतात की डॉक्टर 1-2 महिने नाही आहेत तिथे. तो भूमीला आठवतो सिस्टरनेही ते सांगितलं होतं की 2 महिने डॉक्टर नाही आहेत. मग भूमीला ते म्हणतात की हे बघा जर डॉक्टर येतील तेव्हा आपण बघूया. भूमी म्हणते की प्लीज मला जाऊ द्यात ना. तेवढ्यात भूमीला दरवाजाच्या बाहेर तिथून गेट बाहेर पडताना काचेच्या इथून कोणीतरी चालत जाताना आतमधून दिसतं. भूमी म्हणते की आतमध्ये कोणतरी होतं, असं करू नका प्लीज, मला जाऊ द्या. परंतु वॉचमॅन तिला बाहेर काढवतो आणि म्हणतो की नाही कोणीच नव्हतं, तुम्ही प्लीज इथून जा, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, निघा इथून, असं म्हणून तो तिला बाहेर काढतो. तेव्हा मग तिला सगळं काय आकाशबद्दलचं बोलणं आठवत असतं की त्याचं ऑपरेशनसाठी डॉक्टर संघर्ष अधिकारी यांची ट्रीटमेंटची अत्यंत गरज आहे आणि जर त्यांची ट्रीटमेंट मिळाली नाही तर मात्र काहीतरी होऊ शकतं, आकाशात दगावू शकतो. त्यामुळे भूमी रडत बाहेर उभी असते. आता इथे पौर्णिमा मीही म्हणत असते की आई आता आपण काय करणार आहोत, जर भूमी त्या डॉक्टरला घेऊन आली तर आपण कसं करणार, त्या आकाश पुन्हा वाचणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते की शांत बस, असं काही होणार नाही, तू इथेच काही बोलू नको, आकाश आता वाचणार नाही, किती काही झालं तरी आता मी आकाशला वाचू देणार नाही. खूप प्रयत्न करून झालेत आणि तो डॉक्टर हा आता भूमीपर्यंत पोहोचू नये यासाठी मी स्वतःचे हवे ते प्रयत्न लावायला तयार आहे, परंतु काही झालं तरी तो डॉक्टर आता तिथपर्यंत मला येऊ द्यायचा नाही आहे, असं रागिनी आता बोलत असते. आणि म्हणते की भूमीने करू दे, किती प्रयत्न करायचे ना ते करू दे, परंतु काही झालं तरी मी जिंकणार आहे, असं रागिनी आता तिला बोलून दाखवत असते. आणि पौर्णिमाला मात्र कळत नसतं की रागिनी नेमकं काय ठरले. रागिनीच्या डोक्यात आता काहीतरी नवीन प्लॅन शिजायला सुरुवात झालेली असते. नंतर आता भूमी विचार करते की मला गेटने जाता येणार नाही, म्हणून मागच्या बाजूने जी भिंत असते त्या बाजूनी भीतीने ती आता चढण्याचा प्रयत्न करते. ती स्वतः एका खांद्याला म्हणजे एक बाजूला ओढणी पडलेली असते ती घेते, त्या ओढणीने ती क्षितिजाला पाठीला बांधते आणि नंतर वरती चढून ती तिथून आतमध्ये शिरते. आणि बाजूला वॉचमन बसलेला असतो, त्याची नजर चुकून ती पटकन क्षितिजाला आपल्या जवळ घेते आणि आतमध्ये शिरते. आतमध्ये दरवाजा वाजवते तर तिकडे कोणी नसतं. दरवाजाची बेल वाजल्यावर वरती दरवाजा उघडाच दिसतो, म्हणून
म्हणून ती पटकन आतमध्ये शिरते आणि आतमध्ये येऊन इकडे तिकडे बघते आणि समोरचा फोटो ती बघते. तो फोटो बघितल्यावर तिला धक्काच बसतो. तो फोटो हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा खुसून सोनं त्या बाईचा असतो, ज्या बाईच्या गाडीसोबत आकाश आणि भूमीचा अपघात झालेला असतो. त्या अपघातामध्ये स्त्री समोर असलेली बाई ही पडलेली असते, मृत पावलेली असते आणि हे सगळं भूमीला दिसतं आणि तिला प्रचंड आता इथे धक्का बसतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रेक्षकांना भूमी आजूबाजूला बघते आणि त्या आजूबाजूला घरात सगळीकडे बघत असते आणि समोर तिला फोटो दिसतो आणि त्या फोटोमध्ये बघितल्यावर भूमीला आठवतं. तेव्हा ती म्हणते की या कोण आहेत असं म्हणून. त्या आता संघर्षणा विचारते. तेव्हा तो म्हणतो की ही तीच आहे असं म्हणून. आता भूमीला आठवतं की ही तीच बाई आहे जिचा अपघातामध्ये जीव गेला होता आणि तिचा हा नवरा. तेव्हा मग डॉक्टर संघर्ष अधिकारी बोलतो की हो, अपघातामध्ये जी गेली होती तीच आहे आणि ती माझी बायको आहे. आता असं ऐकल्यावर भूमीला जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि पौर्णिमा ही समोरच खूप हसत असते, फोनवर बोलत असते आणि हॉस्पिटलमधून म्हणत असते की आई, एक आनंदाची बातमी आहे. डॉक्टरांनी आत्ताच डिक्लेअर केलं आहे की आकाश आता कायमचा गेला, तो आता जिवंत होऊ शकत नाही, तो मेला आहे असं डॉक्टरांनी आत्ताच डिक्लेअर केले असं पौर्णिमा आता बोलून दाखवतेच. आणि त्याच वेळेला भूमी समोरून येते आणि भूमी जेव्हा ऐकते तेव्हा तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो की आकाश गेला. तर हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच हादरते. पौर्णिमा म्हणते की आई, एक आनंदाची बातमी आहे, आता पुन्हा तो जिवंत होऊ शकत नाही. हे ऐकल्यावर भूमीला तिथे धक्का बसतो आणि ती तिथेच उभी राहते. आता आकाश गेल्याची बातमी ऐकल्यावर भूमीचं नेमकं काय होणार आणि भूमी कशा प्रकारे या सगळ्यातून स्वतःला सावरणार, हे सगळं पाहणं अगदी रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.